बघूया. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतांची चोरी करत मॅच फिक्सिंग झाली असा आरोप केलाय. या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती राहुल गांधींनी थेट सवाल उपस्थित केलेला आहे. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी हे आरोप खोडून काढत राहुल गांधींवरती जोरदार हल्लाबोल केलाय. बघूया. महाराष्ट्रातील निवडणूक म्हणजे मॅच फिक्सिंग. राहुल गांधींच्या आरोपांमुळे राजकारण तापलं. विधानसभेच्या निकालाचं पुराण संपेना. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 7 महिने उलटले असले तरी या निकालाच्या वादाचा धुरळा अजूनही खाली बसत नाही. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सुनामीत महाविकास आघाडीचा पालापाचोळा झाला. महायुतीनं 237 जागांवर दिमाखदार विजय मिळवला तर महाविकास आघाडीला 50 जागांपर्यंत देखील मजल मारता आली नाही. त्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. आता राहुल गांधींनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 2024च्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर आरोप करत निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित केलाय. निवडणूक आयुक्तांची एकतर्फी निवड, मतदार यादीत बनावट मतदार घुसवल्याचा आरोप, बनावट मतदारांद्वारे मतदान वाढवण्याचा आरोप, टार्गेट बूथ रिंगिंग आणि सीसीटीव्ही पुरावे लपवण्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक 7.83% मतदान टक्केवारी वाढणे ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलंय. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनीही राहुल गांधींच्या या आरोपाची री ओढली आहे. ही मॅच फिक्सिंग करून निवडणूक आयोग आणि महाराष्ट्रातील तत्कालीन ज्यावेळेस महायुतीचं सरकार या सर्व यंत्रणांचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे. ही जनतेच्या भरोशावर निवडणूक जिंकली नाही, तर ही निवडणूक मॅच फिक्सिंग आणि बेईमानी करून जिंकली. हे आता लपून राहिलेलं नाही आणि हेच राहुल गांधींनी सांगितलेलं आहे. केवळ अर्ध्या टक्क्याची ही एका निवडणुकीत दिसते, दुसऱ्या निवडणुकीत 1% जाते, तिसऱ्या निवडणुकीत ती केवळ अर्ध्या टक्क्याच्या थोडीशी जास्त दिसते. आणि यावेळेस जर एवढी वाढ होत असेल तर यामध्ये गोडबंगाल आहे, अशा प्रकारचे आरोप हे झालेले आहेत. आणि या आरोपाला केवळ आरोप म्हणणं चुकीचं आहे, कारण हाताच्या कंगणाला आरशा कसाला हे सगळं सिद्ध झालेलं आहे. याची चौकशी करा, फार तर काय. मात्र ही चौकशी होताना आढळून येत नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरेंच्या पक्षानंही या निवडणुकीतील निकालावर संशय व्यक्त केला होता. आता राहुल गांधींच्या आरोपानंतर ठाकरेंच्या पक्षानंही राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळलाय. तर निवडणूक आयोगानं चौकशी करावी अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मांडली आहे. महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात, आम्ही सगळे म्हणतो, त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला, हायजॅक केला. निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली, निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले, त्या पद्धतीने नेमणुका झाल्या. ईव्हीएम मशीनचे तर समस्या आहेच. हा शेवटच्या 2 तासामध्ये 60 ते 65 लाख मतदान अचानक वाढवलं गेलं. हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण, त्या पद्धतीनं झालं. काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे. ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येतं. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावले. राहुल गांधी पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आलेलेच नाहीत असं म्हणत सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय. राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत. जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भवितव्य उरलेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करत आहेत. आणि महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत.
त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे. माहीत नाही, काहीच नाही, कुणाच्या सांगण्यावर काही बोलतात, अभ्यास करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचे आता पतनाचे दिवस आहे आणि त्यामुळं ते पिसाळलेले आहेत असं बोलत राहतात. मी 2009चा संदर्भ दिलाय, त्या संदर्भावर त्यांनी बोलावं की 30 लाख मतं 2009ला विधानसभा आणि लोकसभेमध्ये कसे वाढले होते, याचा काही निवडणूक आयोगावर तुम्ही आरोप करणार आहे? निवडणूक आयोगाला तुम्ही त्या ठिकाणी दोषी धरणार आहे? आता बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले. त्यातच राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं देशाचं राजकारण ढवळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.